नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहे विज्ञानाचे अतिमहत्त्वाचे प्रश्न जे स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर पहिला प्रश्न आहे, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? तर आपले उत्तर आहे जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला. न्यूटन यांनी ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला. दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी पाण्याचे सूत्र कोणते? तर सर्वांनाच माहिती आहे की पाण्याचे सूत्र H2O आहे. ठीक आहे. तिसरा क्वेश्चन, पाण्याचे बाष्पीभवन रिकामी जागाला होते. उत्कलन बिंदू, द्रवणांक बिंदू, बाष्पबिंदू, संताप बिंदू. तर उत्तर आहे उत्कलन बिंदू. उत्कलन बिंदूला पाण्याचे बाष्पीभवन होते. पुढील प्रश्न आहे, मॅग्नेशियमची संज्ञा रिकामी जागा आहे. तर उत्तर आहे Mg. ही मॅग्नेशियमची संज्ञा आहे. खालीलपैकी शास्त्रज्ञाला आधुनिक आवर्त सारणीच्या संशोधनाशी संबंधित आहे. तर आधुनिक आवर्त सारणी कोणी शोधून काढली? तर हेनरी मोसले यांनी आधुनिक आवर्त सारणी शोधून काढली. त्याचे बेसिस कोणते होते? ॲटॉमिक नंबर हे मोसलेचे बेसिस होते. तर मेंडेलीवने ॲटॉमिक मास नंबर हे बेसिस मानले होते. फळे टिकवण्यासाठी तसे कांदे व बटाटे यांना मोड येऊ नये म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात? तर गॅमा किरणांचा मारा करतात. गोबर गॅस संयंत्रणामधून कोणता वायू मिळतो? तर गोबर गॅस संयंत्रणामधून मिथेन हा वायू मिळतो. सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? तर सोने या रासायनिक मूलद्रव्याची संज्ञा Au आहे. सोने याला लॅटिन भाषेत ऑरिन सुद्धा म्हणतात, त्यामुळे Au ही त्याची रासायनिक संज्ञा आहे. ऑक्सिजनच्या अणूतील इलेक्ट्रॉनची संख्या किती? ऑक्सिजनचे अणूतील इलेक्ट्रॉनची संख्या 8 आहे. कारण ऑक्सिजनचे ॲटॉमिक नंबर 8 आहे. ठीक आहे. तर जेवढी ॲटॉमिक नंबर असते तेवढी इलेक्ट्रॉनची संख्या असते आणि तेवढीच प्रोटॉनची सुद्धा संख्या असते. डायनामाइटचा आविष्कार कोणी केला? तर डायनामाइटचा आविष्कार अल्फ्रेड नोबेल यांनी केला. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? न्यूट्रॉनचा शोध चॅडविक यांनी लावला. लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार कोणता? तर लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार आहे रॉट आयर्न. खालीलपैकी कोणत्या वायूमध्ये पृथ्वीचे वातावरण उबदार आहे? तर कार्बन डायऑक्साईड या वायूमध्ये पृथ्वीचे वातावरण उबदार आहे. वातावरणातील सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे? तर वातावरणात सर्वात जास्त प्रमाण नायट्रोजनचे आहे, जे किती आहे? 78%. ऑक्सिजनचे किती आहे? 21% आणि कार्बनचे 0.03%. रसायनशास्त्राला केमिस्ट्री हे नाव कोणत्या शब्दावरून पडले? तर रसायनशास्त्राला केमिस्ट्री हे नाव केमिया या शब्दावरून पडले. लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते? लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ॲसिड हे असते. लॅक्टिक ॲसिड कशात असते? दही. टार्टारिक ॲसिड द्राक्षे, चिंच. आम्ल पर्जन्यासाठी खालीलपैकी कोणता घटक जबाबदार आहे? तर आम्ल पर्जन्यासाठी NO2 आणि SO2 हा घटक जबाबदार आहे. टार्टारिक ॲसिड कशात असते? टार्टारिक ॲसिड खालीलपैकी द्राक्षामध्ये असते आणि सोबत चिंच यामध्ये पण टार्टारिक ॲसिड असते. मूलद्रव्याचे मूलभूत लक्षण हे आहे. मूलद्रव्याचे मूलभूत लक्षण अणुअंक हे आहे. तर हेनरी मोसले यांनी अणुअंकालाच बेसिस मानून आधुनिक आवर्त सारणी बनवली. खालीलपैकी कोणता वायू हवेपेक्षा हलका आहे? तर सर्वात हलका वायू आहे हायड्रोजन. क्रिप्टोग्राफी ही संज्ञा कशाशी संबंधित आहे? तर क्रिप्टोग्राफी ही संज्ञा वायरलेस विभाग यांच्याशी संबंधित आहे. रिकामी जागाचा वापर अतिनील
सर्ग मिळवण्यासाठी वापरतात. तर क्वार्ट्ज मर्क्युरी व्हेपर लॅम्प याचा उपयोग अतिनील किरणोत्सर्ग मिळवण्यासाठी वापरतात. खालीलपैकी कोणता पदार्थ हा उच्च स्फोटक आहे? तर खालीलपैकी TNT हा पदार्थ उच्च स्फोटक आहे. खालीलपैकी कोणत्या विषाला वास नसतो? तर खालीलपैकी धतुऱ्याच्या बिया याला वास नसतो. डांबराच्या गोळ्याचा आकार काही दिवसांनी कमी होतो. कारण डांबराच्या गोळ्याचा आकार कमी होण्याचे कारण आहे संप्लवन. संप्लवन म्हणजे सॉलिड स्टेटमधून डायरेक्ट गॅस स्टेटमध्ये रूपांतर होणे, याला म्हणतात संप्लवन. बाष्पीभवन म्हणजे लिक्विड टू गॅस. संगणन म्हणजे गॅस टू सॉलिड. तर आपलं योग्य उत्तर आहे संपलं. रिकामी जागा वायू 57 डिग्री सेल्सिअसपर्यंत थंड केल्यास तो स्थायी रूपात जमा होतो. तर कोणता वायू आहे? कार्बन डायऑक्साईड हा वायू 57 डिग्री सेल्सिअसपर्यंत थंड केल्यास स्थायी रूपात जमा होतो. त्याला ड्राय आईस असे सुद्धा म्हणतात. हवेतील पाण्याच्या बाष्पाची संतृप्तता ज्या तापमानाला होते त्याला दवाचा बिंदू असे म्हणतात. दवाचा बिंदू. आणि त्या प्रोसेसला म्हणतात द्रवीभवन. उत्कलनांक बिंदू म्हणजे ज्या पाणी उकळायला सुरुवात होते. प्रश्न आहे कोणत्या किरणांना वस्तुमान नसते? तर गॅमा किरणांना वस्तुमान नसते. हळदीचा रंग आमलारीमध्ये कसा होतो? तर हळदीचा रंग आमलारीमध्ये लाल होतो. जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होणे या प्रोसेसला केंद्रकीय विखंडन असे म्हणतात. अणुभट्टीमध्ये होणारी ऊर्जा निर्मिती केंद्रकीय विखंडनामुळे होते. 1945 मध्ये जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी यावर टाकलेल्या अणुबॉम्बमध्ये कोणते अणुइंधन वापरले? तर युरेनियम आणि प्लुटोनियम हे अणुइंधन वापरले. मूलद्रव्याचा अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो, कारण त्याच्यामध्ये प्रोटॉन पॉझिटिव्ह असतात, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह असतात व हे दोन्ही एकमेकांना न्यूट्रल करतात. एक मोल म्हणजे किती? ते 1 मोल म्हणजे 6.022 × 1023 होतो. धन्यवाद.